TV9 मराठीशी बोलणार आहेत विधान परिषदेतले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गटनेते ॲडव्होकेट अनिल परब. परब साहेब, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून काटकसरीचं आवाहन केलेलं आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार ही आपली काटकसर दाखवते आहे. आज राज्याचे मुख्यमंत्री विधान भवनात जेव्हा आले तेव्हा ते बुलेट बाईकने आले आणि आता मंत्रिमंडळाच्या बैठकीलाही ते बुलेट बाईकनेच गेलेले आहेत. आणि आज उपमुख्यमंत्री इलेक्ट्रिक कार व्हेकलने प्रवास करत आहेत. ही सगळी जी काटकसर आहे त्यावर तुमचं काय म्हणणं? नाही, ही काटकसर सुरू केली आहे, चांगली गोष्ट आहे. परंतु आता जोपर्यंत ही समस्या संपत नाही तोपर्यंत मुख्यमंत्री बुलेटवर फिरणार आहेत का हा प्रश्न आहे. आणि मुख्यमंत्री बुलेटवर फिरत असतील तर त्यांचे सगळे जे बगलबच्चे आहेत ना, जे ताफे घेऊन फिरत आहेत, त्यांच्यावरती पहिला निर्बंध मुख्यमंत्र्यांनी आणला पाहिजे. आजही कल्याणपासून डोंबिवलीला जायला लोक चार्टर वापरत होते. छोट्या छोट्या अंतरासाठी लोक चार्टर वापरतात, हेलिकॉप्टर वापरतात. ह्या सगळ्याला कात्री लावली पाहिजे. आणि चॅरिटी बिगिन्स ॲट होम. सगळे सनदी अधिकाऱ्यांना देखील हा नियम लागू झाला पाहिजे, आम्हाला देखील लागू झाला पाहिजे. जसं मुख्यमंत्री काटकसरचं आज त्यांनी जे धोरण आखलेलं आहे, सगळ्यांनी आम्ही देखील करायला पाहिजे. पण त्या अगोदर सरकारने स्वतःही सुरुवात केली पाहिजे. त्यांच्या सगळ्या बगलबच्च्यांना त्यांनी समज दिली पाहिजे. आणि जो मंत्री हे पाळणार नाही त्याचा राजीनामा घेण्याची हिंमत दाखवली पाहिजे. एक दिवस फक्त बुलेटवर येऊन हा प्रश्न सुटणार नाही. जोपर्यंत हा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत मुख्यमंत्र्यांनी बुलेटवर यावं. नाही, पण मुख्यमंत्री असं म्हणतायत की हे प्रातिनिधिक स्वरूपातलं होतं, कारण लोकांपर्यंत हा संदेश पोहोचणं आवश्यक आहे. एक दिवसाने काय प्रातिनिधिक वगैरे होत नाही. ते एक दिवस जातील आणि उद्यापासून पूर्ण ताफा फिरेल. काय अर्थ आहे त्याला? त्यांनी यावं, त्यांनी चांगली पाऊल उचललेलं आहे. पण नुसतं त्यांनी उचलून फायदा नाही. त्यांचे जे बगलबच्चे जे आहेत हे सगळे ताफा घेऊन फिरतात ना. अहो, त्यांच्या पक्षाचा किंवा त्यांच्या मित्र पक्षाच्या साधा कार्यकर्त्याच्या मागे, ज्याला कोण पैसे देऊन पण मारणार नाही, अशा लोकांच्या मागे पोलिसांच्या 2-2 गाड्या धावत आहेत. या कोण बंद करणार? सगळ्यांना त्यांच्या आमदारांना Y+ सिक्युरिटी दिलेली आहे. 2-2 जीप त्यांच्या मागे धावत आहेत. त्या कोण बंद करणार? मुख्यमंत्र्यांनी हिंमत दाखवावी आणि हे सगळं बंद करावं. नाही, मुख्यमंत्र्यांचं असं म्हणणं आहे की जे शासकीय सोहळे ज्याच्यावर वारेमाप कदाचित खर्च होतो असे अनेक सोहळे रद्द केले गेलेले आहेत किंवा ते अगदी कमी खर्चात करण्याचेही आदेश आहेत. मी पुन्हा एकदा सांगतो, पेट्रोल, डिझेल, गॅस या संदर्भातला हा विषय त्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात मांडला आहे. माझ्या ह्या प्रश्नाचं उत्तर द्यावं ना. ज्या सगळ्या लोकांना बिनाकामाची सिक्युरिटी दिलेली आहे, ज्या सिक्युरिटीमध्ये पाठीमागे 2-2 गाड्या धावत आहेत, ज्यांच्या सिक्युरिटीला काही अर्थ नाही आहे, असे लोक गाड्या घेऊन फिरत आहेत. मुख्यमंत्र्यांनी एक दिवस बंद करून काही होणार नाही चालवून. त्यांनी सगळ्या बगलबच्च्यांना समज द्यावी आणि लोकांना हे चित्र दिसलं पाहिजे की भारतीय जनता पक्ष, शिवसेना, शिंदे गट, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे सगळं सरकारचं ऐकतायत. हे जरा लोकांना दिसू देत. आम्ही देखील बांधील आहोत. नाही, पण मग विरोधी पक्ष पंतप्रधानांच्या आवाहनाला कसा प्रतिसाद देणार आहे नाही, महाराष्ट्रात? विरोधी पक्ष जर सरकारची नियत साफ आहे असं आम्हाला पटलं तर आम्ही जरूर त्यांना साथ देऊ. फक्त नौटंकी असेल तर आम्ही साथ देणार नाही. TV9 मराठीशी बातचीत केली त्याबद्दल आपले आभार. व्हिडिओ जर्नलिस्ट आदिलसह दिनेश दुखंडे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.